हा व्हिडिओ ज्या बहिणींना लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहावा जेणेकरून आपल्याला पूर्ण याची माहिती मिळेल। तर आता सध्या 24 तारखेपासून 24 जानेवारीपासून लाडक्या बहिणीचा हप्ता त्यांच्या अकाउंटवर पडलेला आहे। बऱ्याच जणांना तो पडलेला नाही, तर ते चेक करण्यासाठी आपण एकतर बँकेत किंवा मग CSC किंवा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आपला अंगठा वगैरे लावून बायोमेट्रिक पद्धतीने आपण ते तपासू शकता। त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या महिलांना त्याचे पैसे पडलेले नाहीत त्यांच्यासाठी, तर ज्या महिलांना त्याचे पैसे पडलेले नाहीत, ज्यांच्याकडं फोर व्हीलर आहे, ज्यांचं उत्पन्न हे अति ह्याच्यामध्ये जातं समजा, किंवा ज्यांचं टॅक्स कटतो, अशा बहिणींना या लाडक्या बहिणीचे पैसे पडलेले नाहीत असं साधारणतः दिसून येत आहे। आणि ती बाब ही खरी पण आहे। तर जो आपण फॉर्म भरलेला आहे त्याचा आपण जो NYS नंबर आहे तो आपण जपून ठेवावा। भविष्यात त्यामध्ये काही सुधारणा झाली तर त्या नंबरमार्फत आपण ती स्कीम आपल्याला मिळवून घेऊ शकतो। त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे, तर ती नंबर आपल्याला जपून ठेवायचा आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, ज्या महिन्यांना पैसे मिळालेले नाही आहेत, बँकेत जाऊन चौकशी करूनसुद्धा पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांच्या अकाउंटवर पैसे पडलेले नाहीत, त्यांनी आणखीन एक 4-8 दिवस वाट पाहावी। 4-8 दिवसात ते पैसे पडतील, जेणेकरून एकदाच जर सर्वांना मेसेज आले पैसे पडण्याचे तर सर्व लाडक्या बहिणी ह्या बँकेमध्ये गर्दी करतील। त्यामुळं यावेळेसपासून इथून पुढं मेसेज पडतील याबद्दल थोडी साशंकता आहे। पैसे पडतील पण मेसेज टाकण्यात येणार नाही बँकेकडून, कारण की एकदमच सर्व तिथं गर्दी करत असल्यामुळं बँकेकडून अशी शक्यता आहे की ते त्यांच्याकडून मेसेज पाठवत नाही आहे सध्या। त्यामुळं ज्या बहिणींना मेसेज जरी नाही आलेला असला तर त्यांना ते पैसे पडलेले आहेत, त्यांनी ग्राहक सेवा केंद्रात जाऊन ते तपासून घ्यावेत। ज्यांना पडलेत त्यांना ठीक आहे, ज्यांना नाही पडलेत त्यांनी असंच आपल्या चॅनलला फॉलो करा, आपण त्याबद्दल वेळोवेळी माहिती टाकत जाऊ। तर आपण भेटू इथून पुढल्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।